चला नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल DY2 अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला थंबनेल बघून आपणास कळालेच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा प्रकारे असणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट्स, कॉल्स आणि मेसेजेस. एकच एक्झाम रेग्युलर एक्झाम कधी होणार आहे, रेग्युलर एक्झाम कधी होणार आहे, तर या संबंधितच आजचा व्हिडिओ आपला असणार आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत की रेग्युलर एक्झामिनेशन तुमची कधी होणार आहे, कधी होऊ शकते, सोबतच या ठिकाणी एक्झाम फॉर्म फिलिंग, तुमची एक्झाम फॉर्म फिलिंग कधी सुरू होईल आणि सोबतच एक रेग्युलर एक्झामिनेशनचा टाईम टेबल कधी डिक्लेअर होणार, या संबंधित सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनल DY2 अपडेट्सवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे DY2 रिलेटेड महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर मिळत असतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो आहेत DY2 युनिव्हर्सिटी यांचे अकॅडमिक कॅलेंडर आपण या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला डिस्प्ले करत आहोत. तर बघा मित्रांनो, अकॅडमिक कॅलेंडरनुसार तुमची जी काही एंड सेमिस्टरची एक्झामिनेशन आहे ती 24 जूनपासून स्टार्ट होणार होती किंवा 24 जूनपासून स्टार्ट होणार आहे. आणि सोबतच आताची जी करंट न्यूज आहे त्यानुसार सुद्धा आपण पुढे आपल्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की ती आपली कधीपासून स्टार्ट होऊ शकते. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचे जे काही टाईम पिरियड आपल्याला दिसतो आहे तर 21 जूनपासून तर 23 जूनपर्यंत तुमचे प्रॅक्टिकल, सेमिनार, मिनी प्रोजेक्ट वगैरे आहे. सो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर तुमचे जे काही प्रॅक्टिकल आणि मिनी प्रोजेक्ट आहे त्याच्या 5 ते 10 दिवसानंतर तुमची एक्झाम येऊ शकते. आता हा पॉईंट क्लिअर झाला असेल तुम्हाला, तर तुमची एक्झाम कधी येणार आहे यावर आपण आता बोलूयात. सोबतच मित्रांनो, या ठिकाणी तुमची जी काही टर्म एंड आहे ती टर्म एंड तुमची असणार आहे 20 तारखेला, म्हणजे 20 जूनला तुमची या ठिकाणी टर्म एंड होणार आहे. आणि त्यानंतर तुमचे प्रॅक्टिकल, ओरल देखील लगेचच तुमचे स्टार्ट होणार आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी आता तुमच्याकडे लगभग जो टाईम उरलेला आहे तो टाईम पिरियड तुमच्याकडे आहे 1 मंथचा. सो 1 मंथमध्ये तुमची एक्झाम कधीही होऊ शकते. आता करंट न्यूजनुसार आपण बोलूयात की एक्झाम कधी होणार आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी करंट न्यूजनुसार जी काही तुमची रेग्युलर सेमिस्टरची एक्झामिनेशन आहे, आपल्याला माहीत आहे की DY2 युनिव्हर्सिटीची रेग्युलर सेमिस्टरची जी एक्झामिनेशन आहे ती ऑलरेडी लेटच होत असते, हे सर्वांना माहीत आहे. सो या ठिकाणी आत्ताची जी काही एक्झाम आहे तुमची, ती तुमची जी आहे फर्स्ट वीक ऑफ जुलै, त्यानंतर सेकंड वीक ऑफ जुलै यामध्ये तुमची एक्झाम जी आहे ती होऊ शकते. आता हे जे आहेत हे डेट तुमचे टेंटेटिव्हली आहेत आणि सर्व जे काही असतात असोसिएशन ते सगळे तुम्हाला प्रेडिक्टेशनवर सांगत असतात. मी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्यांचे प्रेडिक्टेशन जे आहे तेच व्यवस्थित आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की तुमची जी काही एक्झाम आहे ती एक्झाम आता करंट न्यूजनुसार होण्याची शक्यता कधी आहे, तर जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये. आता जास्त दूर तर काही जाणार नाही मित्रांनो ती, कारण तुम्ही पाहू शकतात. आणि जसं तर एक्झाम वगैरेचा टाईम टेबल वगैरे रिलीज होईल तेव्हा आपल्याला त्या गोष्टी नक्की क्लिअर होणार आहेत. जसं की तुम्हाला माहीत आहे की अकॅडमिक कॅलेंडरवर तुमची एक्झाम जी आहे ती 24 जूनपासून सांगितलेली आहे. बट या ठिकाणी आता 24 जूनपासून तुमचे जे आहेत या ठिकाणी इंटरनल आणि प्रॅक्टिकल स्टार्ट होऊ शकतात. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि जर 24 जूनपासून तुमची इंटरनल एक्झामिनेशन किंवा प्रॅक्टिकल स्टार्ट झाले तर तुमची एक्झामिनेशन जी आहे ती 3 जुलैपर्यंत जाण्याची शक्यता आहे किंवा त्याच्यानंतरसुद्धा तुमची एक्झाम होऊ शकते, फॉर एक्झाम्पल 5 जुलैपर्यंत. आता त्याचे जे काही टाईम टेबल आहे ते टाईम टेबलसुद्धा कधी रिलीज होईल तुमचे, तर एक्झामच्या तुमच्या 10 ते 15 दिवसा अगोदर तुम्हाला या ठिकाणी टाईम टेबलसुद्धा रिलीज होईल. सोबतच आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट जे विद्यार्थी मला परत विचारत आहे की रेग्युलर सेमिस्टरचे एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग. तर बघा मित्रांनो, रेग्युलर सेमिस्टरचे एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग तुमची जी आहे ती आता लवकरच 5 ते 6 दिवसातच तुमची जी रेग्युलर सेमिस्टरचे टाईम टेबल किंवा मग त्याचे जे काही अनाऊन्समेंट झाली तर त्यानंतरच लगेच 5 ते 10 दिवसात तुमचे रेग्युलर सेमिस्टरचे फॉर्म फिलिंग जे आहे तीसुद्धा अपडेट होईल. आणि या ठिकाणी मला जरी वाटतं की जे आपण आता सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे फॉर्म फिल केले ऑनलाईन, आपला व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे जे काही DY2 ADM ऑनलाईन पोर्टल आहे त्याच पोर्टलवर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा रेग्युलर सेमिस्टरचे एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग बघायला भेटतील. सो असा एक आपला अंदाज आहे, कारण नवीन ERP वेबसाईटवर त्यांनी ट्रायल केला एकदा, बट तो काही व्यवस्थित ट्राय मारत नाही आहे. सो त्या ठिकाणी
तुम्हाला जे काही फॉर्म फिलिंग आहे तीसुद्धा तुम्हाला ADMचा पोर्टलवर बघायला भेटू शकते. सोबतच रेग्युलर सेमिस्टरची एक्झामिनेशनची फॉर्म फिलिंग रिलेटेड महत्त्वाची इन्फॉर्मेशन, त्यानंतर तुमच्या टाईम टेबल रिलेटेड महत्त्वाची इन्फॉर्मेशन आणि सोबतच तुमच्या जी काही हॉल तिकीट वगैरे असेल किंवा अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आहेत, जी काही नोटिफिकेशन कॉलेजकडून येईल ती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. सो मित्रांनो, या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याकडे आता 1 मंथ अप्रॉक्सिमेट राहिलेला आहे एक्झामला. 1 मंथ पण नाही, कमी दिवस राहिलेले आहेत. 20 ते 25 दिवस तुमच्याकडे या ठिकाणी एक्झामसाठी राहिलेले आहेत. सो आत्तापासून तुम्ही या ठिकाणी तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतील, PYQs आपण म्हणतो, PYQs सॉल्व्ह करणे सुरू करून द्यायचे आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांना PYQs डाउनलोड करायला खूप प्रॉब्लेम येतात. सो त्या ठिकाणी मी PYQs डाउनलोडवर एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, किंवा तुम्ही टेलिग्रामला चॅनल जॉईन करू शकतात PYQs D-Vato म्हणून. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी D-Vatoचे PYQs बघायला भेटतील. सो मित्रांनो, या ठिकाणी PYQs वगैरे सॉल्व्ह वगैरे करणं सुरू करून द्या. सोबतच तुमचा अभ्यास आता डेडिकेटेडली सुरू ठेवा. 25 ते 30 दिवस तुमच्या हातात आहे. जास्तीत जास्त तुमची एक्झाम जी आहे 2nd वीक ऑफ जुलैपर्यंत लेट होईल, त्याच्या व्यतिरिक्त तुमची एक्झाम लेट होणार नाही. आणि सोबतच या ठिकाणी जशी पुढची काही अपडेट आली तशी आपल्या चॅनलवर नक्की टाकण्याचा प्रयत्न करेल. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कळाला असेल. मित्रांनो, अशाच प्रकारच्या D-Vato रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनल D-Vato अपडेट्स याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण D-Vato युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.